तर काय म्हणते पब्लिक, हा आहे आपला आजचा तिसरा ब्लॉग. आज आपण जात आहोत शॉप मध्ये, पण आपल्याला शॉप मध्ये जायच्या पहिला जायचं आहे भोलेनाथजीच्या मंदिर मध्ये, कारण आजचा आहे सोमवार. तर आपण आपली पहिली सोमवारची पहिला आपण भोलेनाथजीच्या मंदिरामध्ये जातो. मग आपण आपली सुरुवात करतो. तर हाच आहे आपला भोलेनाथजीच्या मंदिर, म्हणजे जे बजरंग बलीची मूर्ती आहे, बजरंग बलीच्या मूर्ती तेवढंच आहे भोलेनाथजीच्या मंदिर. तर तुम्हाला दाखवतो मी भोलेनाथजीच्या मंदिर. एक मिनिट थांबा तुम्ही फक्त आता. तर आपण आलो आता भोलेनाथजीच्या मंदिरामध्ये. आपण आता बेल वगैरे तोडून बेल वगैरे द्यावं लागते आपल्या भोलेनाथजीला. आपल्या भोलेनाथजीला बेल जास्त आवडते. बेल वगैरे तोडून घेतो. तुम्ही पण येत्या का हर सोमवारला भोलेनाथजीच्या मंदिरामध्ये? कमेंट मध्ये नक्की सांगाल मला. थोडा पायावर पाणी वगैरे टाकून घेतो. बेल तर तोडून झाला आपला. तर आता आपण जातो भोलेनाथजीच्या पाया लागायला. तर आता आपल्या भोलेनाथजीच्या पाया आता पडून झाल्यात आणि तुम्ही बघू शकता आपल्या लाखांदूरच्या बजरंगबलीची मूर्ती केवढी मोठी आहे. तर बघा तुम्ही, हे आहेत आपले लाखांदूरचे बजरंगबली. आता त्यांचं काम थोडं बाकी आहे, खालतून थोडा काम बाकी आहे. तुम्ही बघू शकता थोडासा काम फक्त बाकी आहे. मग आपली बजरंगबलीची मूर्ती कम्प्लीट झालेली आहे. खूप छान आणि आकर्षित मूर्ती आहे. तुम्हाला कशी मूर्ती वाटली मग मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आपण बनवला आताची एक कप आणि एक लॅम्प बनवला आणि तुम्हाला दाखवतो मी. बघू शकता हा लॅम्प बनवला आपण. हा लॅम्प चालू केला, बघू शकता. हा रात्री लावायचा लॅम्प आहे. जेव्हा आपण झोपाच्या वेळेला वगैरे आपण कुठं साधा लाईट वगैरे लावतो ना, तर त्या लाईटच्या जागी हा मला लॅम्प लावायची असते. अगर तुम्हाला पण लॅम्प बनवायचे असेल तर मला कॉन्टॅक्ट करा किंवा कमेंट मध्ये म्हणाल की लॅम्प बनवायचा आहे म्हणून. तुम्हाला पण असा खतरनाक लॅम्प बनवून देईन मी. तर सांगा कमेंट मध्ये.